असं होतं समजून घेण्यात की मग एवढ्या चांगल्या घरातून असताना कसं काय दिलं. तर सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट हा होता आई जावाई माणूस हैव मर्जीच जाई फळ. अक्काचं गाणं आहे. हैव मर्जीच जाई फळन लवंग माझी न आग जाळ. मी पण गाणं म्हणू का? तुम्हाला पण गाणं केस कट करू दे. एवढे कट करू. एवढे करायचे म्हणजे मग का एवढे का तिला दान बी करायचे म्हणती. आकाला वाटतंय करून आकाची इच्छा करून ये का नाही. आज बऱ्याच दिवसांनी शूट करते मी. आईने मला हेअर ऑइल लावलेलं आणि तसंही ती खूपदा मला म्हणते की चल तेल लावते वगैरे, पण मला वेळच मिळत नाही. त्यामुळं जर वेळी ठरवत होतो आम्ही की आज रात्री लावायचं, उद्या रात्री लावायचं आणि मग ते तसंच हे राहून जाते. किंवा मग माझं मी कधी कधी लावते तेव्हा काहीतरी असंच झालेलं असतं. आई आराम तर करायलेली असते किंवा काही ना काही असते विसरत. आज पण जवळपास 11 वाजतात. मी आईला म्हणलं आई मी तेल लावायचं म्हटलं होतं दुपारी आणि कसं तर आता म्हणजे ठीक आहे राहू दे, किती का वाजणार आपण लावूच. आता तेल लावूनच झोपणार. कधीही तेल लावायच्या अगोदर केस विचरून घ्यायचे म्हणजे आपल्या स्कॅल्प वरचं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर आपण जे काही तेल लावतोय ते स्किन मध्ये आपल्या स्कॅल्प मध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि त्यानंतर सुद्धा एकदा केस विंचरायला पाहिजेत. तसं तर गुंता वगैरे भरपूर होतो आणि लांब केस असतील ना ज्यांचे त्यांना हा अनुभव नक्की असेल, कारण बराच वेळ आपला याच्यात जातो आणि ज्यांना बराच लोड असतो, वर्किंग असतात, तर त्यांच्यासाठी तर लांब केस ठेवणं म्हणजे दिव्यच म्हणायचं काम. कारण पूर्ण ते विंचरणं सगळ्या गोष्टी मेंटेन करणं ते पण काही सोपं नाही. ज्याला नाहीत त्यांना वाटते असावे आणि आहेत त्यांना वाटते की हे कधी आवरू, कधी त्याचं सगळी निगा राखू. ज्यांना लांब केस नाहीत त्यांना असं वाटतंय की माझे लांब केस असते तर किती बरं झालं असतं आणि ऑलरेडी ज्यांना आहेत त्यांना असं वाटतंय की थोडेसे कट करू का म्हणजे मला दररोज त्याची छान निगा राखता येईल. म्हणजे जे आहे ती पण रडते, नाही ती पण रडते आणि हा नियतीचा नियमच आहे. एक विषय असला की त्याला दुसरा जोडी असतोच की. तसं आहे, कुणाला असावे वाटते कुणाला नसावे वाटते. वज नाही झाली की नसावीच वाटते ना. आखू माय खरी तेल लावायची नाही. माझं तेल लावायचं असलं 2 दिवस आधीपासून माझ्या माग तेलाची बाटली घेऊन अगं कसलं रखरख झाले. डेली म्हणजे आठवड्यातून 2दा-3दा पण मला तेल ती लावायची आणि म्हणायची केसात बघ आहे का मजगी काही. आणि मला हे पण ती वाक्य म्हणायची की माझ्या नंतर ना तुला आठवण होईल, जसं तिला तिच्या सासूची आठवण व्हायची. कारण तिच्या सासू होती पण आई सारखी बघ नाही, इतकी जपत होती की माझ्या नंतर तुला माझी किंमत कळेल असं तिची सासू तिला म्हणायची. खरंच तिला नेहमी आठवण येत होती तिच्या सासूची. आईपेक्षा सुद्धा जास्त आठवण लई लई ती म्हणजे आजीपेक्षा. होय, आमच्या आईपेक्षा तिच्या सासूची तिला आठवण येत होती. खरं बोला. आणि ते पण त्या काळात म्हणजे त्या सासूची केवढी अचिव्हमेंट आहे म्हणायची. लई चांगली होती, विचारवंत होती बरं का. विचार त्यावेळेस म्हणजे विचार करा त्या काळात ना कुणी सुनेला घराबाहेर निघू देत नव्हतं. तेव्हा तिनं तेवढ्या सगळ्या लोकांसमोर गावात म्हणजे मंदिराच्या तिथे ना ते सगळे मोठे पंच वगैरे यायचे आणि तेवढ्या याच्यात तिनं म्हणजे धाडस करून अक्काच्या सासूने तेवढी जमीन तिच्या नावे केली होती. कोण करेल विचारलं होतं फौजदारानं मंदिरात त्या अंबाबाईच्या बोलवून सासूला अक्काला बोलविलं आणि तिथं विचारलं बाई ही जमीन कुणाच्या नावे करायची आता, तुम्हाला मुलगा नाही आता दुसरा किंवा. ती म्हणली माझ्या अर्धी करा आणि माझ्या सुनाच्या अर्धी करा. आणि सून जर जमीन नावे केली नवरा करून गेली तर म्हणली जमीन बी जाऊ जा आणि सून बी जाऊ जा. मग काय करणार. पण तरी पण करा
माझा विश्वास आहे तिच्यावर. बापरे. हा, माझा विश्वास आहे. माझी सून मिली आणि लेख आहे. माझा मुलगा आहे म्हणली आणि माझी सून मिली असं मी समजते. असं समजते म्हणली मी. तिच्या अर्धी करा माझ्या अर्धी. तिथंच फौजदारानं त्याच वेळी अर्धी तिच्या केली ना अर्धी अक्काच्या. किती मोठं त्या काळात म्हणजे किती. मी तर केवढी होते तेव्हा, आणि 4-5 वर्षाची. सासूच्या नंतर ती परत वारस अक्कालाच केलेलं. हो, पुन्हा ती राहिलेली जमीन सासू मिली किती तिच्याच नावे झाली. आणि दीर होते बरेच जवळचे होते, पण तरी सुद्धा तिने ना तिच्या सासूने अजिबात हे केलं नाही. आणि एवढं मुलासारखं जपायची अक्काला. पोटशी घेऊन जपायची रोज, पोटाला लावून रोज संध्याकाळी. म्हणजे कुशीत घेऊन. होय. शेतात जर गेली तरी इस्तर भजे, पापड, कुरवडी तळवून ठेवायची. कधी तिला तिखट कुठू दिलं नाही. पहिले उकळावरच होती की गॅसर तिखट, तर नाही कधी तिला कुठू दिलं. तिने कुटून ठेवायची. लय चांगली होती म्हणून तर तिला. आता आपण नाव काढायला की तिची अचिव्हमेंट आहे किती. कारण ती जर तेवढी चांगली नसती तर आपण का बरं तिच्याविषयी आता बोललो. होय की. मग ती सून बी चांगली होती, सासू बी चांगली होती, म्हणून तिचं आता नाव निघालं. पुढच्या सुद्धा पिढीनं तसं जाणून घेणारी होती अक्का. मेन म्हणजे सासू आपली कशी आहे आणि तिला काय आपण दुखवावं का नाही दुखवावं ही तिला सगळं कळत होतं अक्काला बी. त्याच्यामुळे सासून तितका तिचा लाड केला. अशी वाटी घेऊन मागं फिरायची. तेल लावण्याचं. अगं फुले लावू दे तेल म्हणायची. तू कवाच ऐकत नाहीस बाई. मग ती आता हिला तेल लावायला की मला त्या आकाची आठवण येते, तिच्या सासूची आठवण येते आणि विषय निघतोच. आहे का नाही. मला तर अशी इथपर्यंत उकळेपर्यंत तरी तिचं तेल घ्या येऊन माझं तेवढं सगळं तेल करून तुलाच म्हणायची. राहली मला नाही लावायचं असं म्हणायची. तशीच धरायची डोसक परत म्हणायचे. पदरानं पुस म्हणायची माझ्या पण लावू दी तुला पुन्हा कळत. आता किती किती दिवस आहे. मी असंच थोडस डोकं धुवायचं म्हणलं की थोडंफार लावते माझं मी आदल्या दिवशी आणि सकाळी डोकं धुते. पण असं प्रॉपर चंपी ते नाहीच. खूप दिवसानंतर. नंतर मी खूप अगोदर ना तर आठवड्यातून 3दा लावायच्या, नंतर आठवड्यातून 2दा. आता आठवड्याला एकदा म्हणलं लावते पण हातानं पुसायचं. असं माकून होतच नाही. वेळ पण नसतो. बरंच हे होत सगळे अडचणीच आणि वेळच पुरत नाही कवा. बरोबर. एक गोष्ट हाताची किती नादर काका. मला तर अजून आठवत बघ माहिती. कोणतं गाणं नाही. केसाला तेल लावायलेलं करते की. होय म्हणू. होय बर. बाई भरल्या बाजारात इसरले वशिक कई. इसरले रशिक कई व माझ्या साळूला केस लई. इसरले मी शिक कई अन मी सयली सांगते न मी घडणीला सांग येतेव माझ्या साळूला केस लई. शांत वाटायला मग गार वा पाणी घाले त्या माहिती तुझ्या डोक्यात दंदान. ही तेल का 8 दिवसातून कमीत कमी एकदा तरी लावावं. 2दा तर खरंच. पण तुला होत नाही म्हणून माझे तर लय केसांची काळजी आई घ्यायची. शिकई पुन्हा ही रिटा सगळं उन्हात वाळवायचं, बी काढायचं, फोडून बारीक तुकडे करून मिक्सरवर दळून डबा ठेवायचा आणि ती जर नाहण्या लागते त्यानं नाव घालायची. म्हणून इतकं केस चांगलं राहिले. आता काय वजा इतकाली निघालेलं बघून मला वाईट वाटतंय.
उपसायला आता वज म्हणजे कसं आता सगळ्या प्रायोरिटीज बदलतात आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणलं का? म्हणजे सगळं वाढलं की वाढलंच की मग त्याच्यानं होत नाही पुरतं आता करणं. श्री तुला आवडलं आजीनं म्हणलेलं गाणं? त्याला कळालं का? आवडलं पिल्लू? कुणाला म्हणायली आजी गाणं? साळू म्हणजे कोण? साळू म्हणजे छोटा. साळूला साळू म्हणजे म्हणजे माझी मुलगी ही. मग ती मुलीला गाणं म्हणते. रात्री म्हणलेलं तुला म्हणत होते. श्रीला कोणतं म्हणलंस मला सांग. श्रीला म्हणले बायानवळ पितर म्हणजे आगाव ना. करते गलीला ताकीत करते गलीला ताकीत आला दगड पिकीत करते गलीला ताकीत म्हणजे आगाव. नंता बाळ हारी माझा नंता बाळ हारी व आला दगड पिकीत. म्हणजे खूप जास्त आगाव असणारा मुलगा. सगळ्या गल्लीला आधीच सांगून ठेवते म्हणते आजी गल्लीतल्या माझा लेकरांनी. नातू आगाव आहे जरा. त्याच्यावरती करू नका खड्या करतोय लय. अजून बायानवळ पितर करते गलीला ताकीत करते गलीला ताकीत आला दगड पिकीत. आता मामाला म्हणायची. मामाला म्हणू भैयाला. आता बघा मामाला कसं म्हणते कोणतं म्हणते. गणे नंता बाळ हरीव हैव पैशाचा संदूक माझी नाजूक बंदूक. संदूक म्हणजे मामा आणि बंदूक म्हणजे मी. बंदूक मामा बंदूक. पैशाचा संदूक तवाने नंती माझी राधा अशी नंती माझी साळू माझी नाजूक बंदूक. कुठं आहे? ही काय जावायला बनुका म्हणलं. जावाई तो गाणं म्हणायला तुझं तिकडून. जरा मोठ्यानं इथं येऊन तरी म्हणा. होय हो इथं येऊन मोठ्यानं तरी म्हणा. कोणतं म्हणता बघू. येत नाही आवाज इकडे ह्याच्यात. तल्ली बनुका बाहेर. बाई जावाई माणूस हैव मर्जीच जाई फळ. आत्याचं गाणं आहे. हैव मर्जीच जाई फळन लवंग माझी न आग जाळ. म्हणजे ना पप्पा तुझे आहेत ना ते लय मर्जीचे जायफळ आहे. म्हणजे जायफळ कसं असतंय एकदम सॉफ्ट खायला वगैरे डायजेस्ट व्हायला पोट साफ व्हायला. आणि लवंग आहे ना तिखट झणझणीत. मग मी म्हणजे लवंग म्हणे. आणि पप्पा तुझे जायफळ जायफळ. असं हे गाणं ना अक्का खास यांच्यासाठी म्हणायची. मग तिचंच ऐकून मी ठेवलं की बाबा आता. होय हो अक्काचं गाणं आई म्हणायली तुम्हाला. आणि नाव घातलं आईनं मला मस्त. नाहूच नाव करायची गरज नाही. एवढं तेल होत. मग बघ ना किती तेल लावलंय. असंच लावा बघ की एवढं तरी पण तिला बघू दे हात लावून बघू दे. कुठे आहे तोंडाला नाही का. आहे की नाही सगळं तेलाला भिजली. थोडं थोडं. आणि आता केस विंचरून घेताना हा वाला कंगवा यूज करते मी जो लाकडाचा आहे.
प्लास्टिकचं शक्यतो अवॉइड केलेलं बरं. मी पण अगोदर प्लास्टिकच यूज करायचे, पण तुमच्यापैकीच काही जणींनी मला सजेस्ट केलेलं, म्हणून हा लिंबाच्या लाकडाचा आहे. हा आता कुठेही अवेलेबल झालाय, म्हणजे अगदी DMart मध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. हा मी DMart मधनच घेतलेला. तर चला, आईने मस्त अशी चंपी करून दिली आहे माझी. छान छान गाणे पण तुम्हाला ऐकायला मिळाले असतील. आज जावयासाठी पण आईने गाणं म्हणलंय. तुम्हाला कुठलं यातलं आईचं गाणं आवडलं? खरं तर ते प्रत्येकाचं एक एक तिने कडवं म्हणलंय. खूप मोठमोठाले गाणे आहेत आणि तुम्हाला आवडतील का अजून ऐकायला ते पण सांगा. आवडत असली तर अजून म्हणीन. तिला खूप आवड आहे गाणी म्हणायची. अभंगवळणी, अजून देवाची गाणी, जातेवरली गाणी, प्रचंड बुलईवरची गाणी. हो खूप. चला आता मी केस विंचरून घेते आणि आता बराच उशीर झाला आणि मी झोपल्याशिवाय हा झोपत नाही, त्यामुळे मग मला आता पटकन आवरायचंय. केस विंचरून घेते, गुंता काढून घेते आणि त्यानंतर मग छानपैकी वेणी घालून स्कार्फ बांधणार आहे. जुनं माझं जे तेलाचं आहे ना ते वेगळं केलेलं आहे मी, कारण की बेडशीट वगैरे घाण होते म्हणून. पिलो कवर पण मी जुनं घालते. हा टी-शर्ट सुद्धा फक्त तेल लावतानाच मी जास्तीत जास्त वापरते, कारण म्हणजे हेच कपडे तेलाचे धुवून परत जेव्हा नेक्स्ट टाइम तेल लावायचं त्याच वेळी वापरायचं. म्हणजे बेडशीट पण घाण होत नाही, आपलं उशीचं कव्हर पण घाण होत नाही आणि आपले कपडे घाण होत नाही. नाही तर मग सगळं दूध बसायला लागते परत. तेवढे 2-3 छोटे छोटे कपडे धुतलेले बरे का मोठं बेडशीट. आणि त्या बेडशीट काही काही छान असतात ना, त्यांचा रंग जातो मग परत, किंवा डाग पडतात तेलाचे, त्यासाठी. मी पण गाणं म्हणू का? तुम्हाला पण गाणं ऐकचं काय ते गवळ काय काय म्हणतात ते तसलं ऐकलं ग तिकडून, तर मला भारी वाटलं. मला मी पण म्हणून तुम्हाला पण म्हणलं तिनं. आणि हे गाणं तुम्हाला कोण म्हणत होतं? अक्का माझ्यासाठी खास. एवढी माया मला ना कुणीच केलं नाही एवढं अक्काने केलं. अक्षरशः माझ्या सासरवाडीमध्ये ना सगळेच म्हणतात जावया असावं तर असा. एक नाही गोष्ट सगळी सांगायची आहे ना, म्हणजे पप्पाचं जायफळ आणि मा लवंग. लय तिखट नाही रे. आमचं कसं जे आहे ते रोखोक आहे बघा शेवटी. पण माझं गाणं तर ऐकले श्री हसायचं नाही बघा. पहिले एक गाठ आहे हसायचं नाही. आता एक कडवं मी म्हणतो हा आईच्याच तालावर बसतो. येतंय का? बायको माझी वलय भारी, तीच करतो मी नेहमी किंमत, कारण दिली तिनं मला माझ्या वाईट वेळात हिंमत. आवाज तर लयच भारी होता. अगं लेडीजला देवाने एवढं छान मधुर आवाज दिलेला असतो. सगळ्या लेडीजली नसते देवी बर का, काही जणीलाच असते. ते कसं देणच असते प्रत्येकाला. जेंट्स मध्ये पण की सुरेश वाडकर, काही पुरुषांना बी बक्कळ असते आवाज. पण आता देवाने आम्हाला आवाज असा दिलाय की हसताना छान आहे. रचना छान आहे. थँक्यू. मंडळ खूपच आभारी आहे. त्यांचं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ओळीचा माझा आवाज काही चांगला आलेला नाही. आवाज चांगला आहे प्रामाणिकपणे मी. माझी बायको खूप भारी आहे का भारी याच्यासाठी म्हणलो ते कडवा आपोआपच जुळलं बरं का. तिनं त्याची मी का किंमत करतो आणि रिअल आहे तसं त्याची किंमत किंवा रिस्पेक्ट द्यायचं एवढंच करणं आहे. कारण वाईट वेळेमध्ये एक वेळ अशी होती की मी पूर्ण हिंमत सोडली होती की आपल्या ह्याच्या बाहेर निघणं होणार नाही अथवा आपण आयुष्यात काही करू असं वाटलंही नव्हतं. परंतु एवढ्या एकदम म्हणजे एवढ्या श्रीमंत घरची मुलगी असताना तिनं शिळे तुकडे माझ्यासोबत खाल्ले. त्यामुळे आहे ना मी हार मानली. मला म्हणजे सारखं प्रेरणा वाटायची बाबा ही आपल्यासाठी एवढं त्याग करून म्हणजे स्वाभिमान गहाण टाकलं नाही अथवा पुन्हा समोर हात पसरले नाही की बाबा आमची मदत करा म्हणून. तिनं नेहमी त्या कालावधी म्हणत राहिले की आपण करू, आपण शिकलोय थोडंफार आणि त्याच्या जेव्हा आपण करू शकत नाही आपल्या शिक्षणाचा काय उपयोग. म्हणून हिंमत न हारता त्या कालावधीतून त्या वाईट वेळेतून आम्ही बाहेर पडलो तर ते फक्त हिंमतीमुळं. नाहीतर आहे ना मी पूर्ण ब्लँक झालो. का कारण मी ह्या लग्नामध्ये मुळात आणखी एक क्लिअर करतो की या लग्नाला वर्षाचं म्हणजे होकार बी नकार बी नाही. तिनं एकच अट होती की माझ्या आई वडिलांनी जिथं देतील मला मी तिथं करणार. त्यांच्या मनावर आहे पूर्ण.
मग मी हिला पटवण्याचा अथवा हिला विचारण्याचा काही विषय ठेवला नाही. मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेलो. म्हणजेच वर्षाचे वडील, त्यांना मी माझं मत पटवून दाखवलं आणि माझं मत व्यक्त केलं, त्यांना ते पटलं, त्यामुळे हे सगळं झालं. पण माझ्या घरून कसं मला होतं सपोर्ट पण असं, पण त्यांचं असं होतं तिथं कसं होतं, मी माझ्या 8 तासांनी केलं तेव्हा मी घरच्यांना काही म्हणू शकत नव्हतं किंवा लग्न केलं आता तुम्हीच माझी जबाबदारी सांभाळा, माझी बायकोची पण जबाबदारी तुम्ही घ्या असं म्हणू शकत नव्हतो. आणि इकडे तर लय तोऱ्यानं म्हणलं होतं तुमच्या पुरीला लय सांभाळतो भारी. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, त्यावेळेस हिनं मला खूप हिंमत दिली. त्याच्यामुळे आहे ना आज तुमच्या समोर आहे. तुमचं प्रेम एवढं मिळतंय, त्या स्टोरीमुळे किती जणांना तरी प्रेरणा मिळाली आमच्या, आहे ना. तर खूप खूप आणि धन्यवाद. पप्पा पण बऱ्याच जणींचा इथं पण प्रॉब्लेम असा होतोय समजून घेण्यात की मग एवढ्या चांगल्या घरातून असताना कसं काय दिलं. तर सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट हा होता की यांनी जे काही पप्पांना बोललेले ते त्यांना कुठेतरी रुचलं, होत करू वाटलं. अनुदानित शाळा आहेत ना, त्यावेळेस तिथं आपण जॉईन होऊ शकत होतो. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि अनुदानित वर जॉईन झालो हे पण झाले आणि ह्यांचा अप्रुव्हल निघालं की ह्यांच्या पेमेंट वरती माझं हे कंटिन्यू करायचं असं आमचं ते ठरलं होतं. आणि नेमकं परत झालं असं की ह्यांचं जी जागा होती तीच तिथली उडाली. म्हणजे त्यावेळेस शासनाने आदेश काढलाय की बाबा अनुदान शाळेवरती शिक्षक भरती करता येणार नाही, अप्रुव्हलच नव्हतं. त्यामुळे कसं ते तिथंच राबत बसलो असतो ना, थांबलो असतो त्याच शाळेवर, तर अजूनही तिथेच असतो. तर त्याच्यातनं बाहेर पडलो, काहीतरी करायचा प्रयत्न केला, त्यामुळं इथपर्यंत आलोय. आणि तुमची साथ असेल, तुमचे आशीर्वाद असेल तर आणखी खूप काही पुढे जाऊ, आहे ना. हा छानसा छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला कसा वाटला तुम्हाला ते सांगा. हा भेटूया लवकर उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.